कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांना या निवडणुकीसंदर्भात काय वाटतं? युती व्हावी की न व्हावी आणि कोल्हापूरकरांच्या समस्या काय हे जाणून घेतलंय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूरकरांना याबाबत काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आपण आलोत कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये। काय सांगाल, कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या क्षणी लागू शकते? काय कोल्हापूरच्या समस्या आहेत तुम्हाला वाटते? सर्वप्रथम तर मी म्हणेन 100% ही महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच व्हावी। त्याचं कारण असं की केंद्रात सत्ता महायुतीची म्हणजे नरेंद्र मोदींची आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता महायुतीची आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा जर अशा पद्धतीची सत्ता आली तर यामध्ये काही अनेक विकास कामाच्या दृष्टिकोनातून, निधीच्या दृष्टिकोनातून अत्यंत योग्य आहे। त्या करवीर कशांना काय देतो आहे आपण? पर्यटक वाढण्यासाठी काय करतो आहे आपण? किंवा इन्कम सोर्स वाढण्यासाठी काय करतो आहे? पण याच्याकडे हा पूर्ण महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार आहे। महायुतीमध्ये जे इनकमिंग सुरू आहे त्या इनकमिंग त्या विचाराची ती लोक आहेत काय? त्या विचाराच्या समविचारी लोकांना तिथं स्थान दिलं पाहिजे आणि समविचारी लोकांशी युती झाली पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक झाल्या पाहिजे आणि आता आपल्याला सुप्रीम कोर्टानं आदेश दिला की जानेवारी महिन्यात इलेक्शन संपल्या पाहिजे। तर असं बघितलं तर ह्या कोल्हापूरची दुर्गंधी झालेली आहे, रस्ता नाहीत चांगले। आता युती व्हावी ह्या मताशी मी सहमत आहे, पण युती कुणाशी व्हावी तर ते हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाशी व्हावी अशी माझी इच्छा आहे। आणि युती झाली, फक्त दिवे लावले म्हणजे खालचा कचरा दिसतो म्हणून तुम्ही दिवे लावलेत का काय माहीत नाही, त्याचं उद्घाटन तुम्ही अगदी भव्य ह्याच्यामध्ये केलात, पण खाली जे फळवाले येतात तिथं कचरा टाकतात। आत्ता तिथं दुर्गंधयुक्त आहे, टॉयलेटची सोय तर अजिबात नाही आहे, टॉयलेटची दुरावस्था झालेली आहे पार्किंग व्यवस्थामध्ये। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। तर कोल्हापूर मनपा 2015-2020 मधील संख्याबळ आपण पाहतोय। काँग्रेस 30 इतकं संख्याबळ होतं, राष्ट्रवादी 14, ताराराणी आघाडीवर 19, तर भाजपा 14, शिवसेना 4 असं हे संख्याबळ होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।